पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईतील 192 ठिकाणांवर पोलिसांचं सर्च ऑपरेशन. मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची पोलिसांकडून तपासणी. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह पोलिसांकडून तपासणी. दहशतवाद्यांच्या विरोधात पुण्यामध्ये हिंदू रक्षा मोर्चा. पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा हिंदू संघटनेकडून निषेध. पुण्यातील विविध हिंदू संघटना मोर्चामध्ये सहभागी. आमचं हक्काचं पाणी आम्हाला ठेवा, उरलेलं पाणी वळवा. टिंबे धरणाचं पाणी अहिल्यानगरला देण्याचा काही लोकांचा विचार. हक्काचं पाणी शाबूत राहण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. पुण्यातील पानशेत आणि वरसगाव धरणाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून पाहणी. धरणातील गाळ काढण्याचे विखे पाटलांचे निर्देश. पाहणीवेळी आमदार राहुल कुल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती. जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडा. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहरामधील पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय कृती समितीचं घंटानाद आंदोलन. दरम्यान पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्धार. सर्वपक्षीय कृती समितीचा निर्धार. बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दुरुस्तीच्या कामांना वेग. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून कामं तातडीनं पूर्ण करण्याचा प्रशासनाला निर्देश. शहरातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईचं संकट. प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांकडून मुलीसह जावयावर गोळीबार. जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यामधील धक्कादायक घटना. गोळीबारामध्ये 24 वर्षीय मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी. धुळे जिल्ह्यामध्ये 34,66,00,000ची गौण खनिज वसुली. 120 अवैध प्रकरणांमध्ये 1,31,00,000 दंडाची वसुली. वाळू, मुरुम, खडी, माती, दगडं, गौण खनिजांच्या उत्खननामधून प्राप्त. जिल्हा प्रशासनाची माहिती. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग. तपासाला गती मिळण्याची शक्यता. दरम्यान ज्ञानराधा प्रकरणातच लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खडे निलंबित. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळेला 2 गटामध्ये राडा. सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत वाद मिटवला. नागपूरच्या नारा रोडवरील अशोक बारमध्ये ग्राहकांमध्ये राडा. लोखंडी रॉडनं मारहाण झाल्यानं 1 जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कांदिवलीमध्ये स्थानिकांकडून बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड. विकास कामं बऱ्याच काळापासून थांबल्याचा आरोप. कांदिवली पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्यांवर तक्रार दाखल. भुजबळांकडून जातींमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचं काम सुरू. भुजबळांना मी महत्त्व देत नाही, मनोज जरांगे पाटलांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांखाली ढोल बजाव आंदोलन. ठाकरे सीएम असताना पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं होतं. ठाकरे गटाच्या आंदोलनावर खासदार संदीपान भुमरेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. मी जाब विचारला तेव्हा मला अटक केली होती. भाजपा आमदार संजय केनेकरांचा आरोप. पुण्यातील बावधन परिसरामध्ये मूलभूत प्रश्नांसाठी सुळेंचं आंदोलन. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर. शेकडो नागरिकांचा पायी मोर्चामध्ये सहभाग. परभणीमधल्या अजित पवारांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांना पोलिसांकडून असभ्य वागणूक. शिवसैनिकांना कार्यक्रमात जाण्यासाठी पोलिसांनी अडवल्याचा आरोप. शिवसैनिकांचा कार्यक्रमावर बहिष्कार. अण्णा बोनसोडेंकडून पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचं काम तुर्तास स्थगित करण्याच्या सूचना. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना प्रकल्पासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश. इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन. आंदोलनामध्ये 2 कट्टर विरोधी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांचा सहभाग. शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही आमदार एकत्र आल्याचं चित्र. परभणीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून 1 आणि 2 मे रोजी कामबंद आंदोलन. राज्यभरातील 60,000 कर्मचारी राज्यभरात कामबंद आंदोलन करणार.